Good evening, all of you. Today we are going to discuss about the present perfect tense into passive voice. The last period we were discuss about the present continuous into passive voice, and I hope all of you understand this topic very clear. So now the new topic or the next topic, now we are going to discuss or know the present perfect tense into passive voice. Now I am going to write the formula of active voice and the formula of passive voice on the board. You note it in your notebook, and with the help of that formula we try to solve the sentences of present perfect into passive voice. Okay, so the formula of active voice is subject plus have oblique has plus V3 plus O. This is the first formula. This, with the help of this formula, we can write the sentence of active voice. And the second formula, we also add the complement in the sentence. We also add the complement in the sentence. Present perfect into passive voice. Passive voice. Now note down the formula of active voice and the formula of passive voice. The second formula of active voice is subject plus have oblique has plus V3 plus O and plus C. Complement is not necessary to use in the sentence, but sometimes we add complement in the sentence for to make the sentence very effective. And now I am write the formula of passive voice. The formula of passive voice is, I am already told you, the every sentences of passive voice start by object. Means in the passive voice, object play very important role, like a subject. The sentences of passive voice begin by the object, and after that object we should use the helping verb after that object. Means object plus which have oblique has plus V3 plus by. By is come in every sentences of passive voice. Means by is necessary. When we convert the active sentence into passive, at that time take by in the sentence of passive voice is necessary. And after that by, we should use the subject of active voice sentence. Subject by plus subject. आता मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलंय की जर हा कर्ता नावाचा असेल तर तो जसाच्या तसा घ्यायचा आहे, आणि जर वाक्याचा कर्ता हा सर्वनामाचा असेल तर त्याची द्वितीय करायची आहे.
सांगितलं मी बऱ्याच वेळा. आता मला वाटतं हा चौथा पार्ट चालू आहे. प्रत्येक भागामध्ये आपण सांगितलंय की बायच्या पुढे येणारा कर्ता हा जर नावाचा असेल तर तो जसाच्या तसा घ्यायचा आहे, आणि जर तो सर्वनामाचा असेल तर त्याची द्वितीय करणं आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. आता बघा, हे झालं पहिलं सूत्र. पहिल्या वाक्याचं जे कन्व्हर्शन आहे, पहिल्या वाक्याचा जो बदल आहे तो या पहिल्या सूत्राप्रमाणे येईल पॅसिव्ह वॉइस मध्ये. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये जर वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आलं असेल, जर पूरक आलेलं असेल, तर त्या पूरकला आपण कुठे ठेवायचं किंवा त्याची जागा कर्मणीच्या वाक्यामध्ये कुठे आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर त्या पूरकची जागा किंवा ते पूरक आपण कर्मणीच्या वाक्यामध्ये V3च्या नंतर किंवा क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापुढे आणि बायच्या अगोदर त्याची रचना करत असतो, आणि ती करावी लागते. ओके, मग आता ह्याचं सूत्र लिहून घेऊया आपण. काय? ओ अधिक हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3. आता बघा, प्रत्येक कर्मणीच्या वाक्याचं आपण मग ते साध्या वर्तमान काळातलं वाक्य असू द्या, साध्या भूतकाळातलं वाक्य असू द्या, चालू वर्तमान काळातलं असू द्या, चालू भूतकाळातलं असू द्या, किंवा कोणत्याही काळाचं वाक्य कर्तरीचं असेल तर त्या वाक्याचं आपण कर्मणीमध्ये करत असताना त्या क्रियापदाचं तिसरं रूपच घेत असतो. आता या काळामध्ये तर ऑलरेडीच तुम्हाला तिसरं रूप दिलेलं असते, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही की आता तिसरं रूप काय येईल. बऱ्याच मुलांची समस्या निर्माण होते, बऱ्याच मुलांना अवघड होतं की आता क्रियापदाचं तिसरं रूप काय करू. काही जण मग इटिंग करतात, काही जण एट करतात. आता कालच त्या एका मुलाने लिहिलं होतं एट म्हणून तिसरं रूप. त्याला आपल्याला सांगावं लागलं की ईटचं तिसरं रूप इटन आहे म्हणून. पण आता इथे ती समस्या तुमची दूर होणार आहे, कारण इथे ऑलरेडी प्रश्नात आलेल्या वाक्यामध्येच क्रियापदाचं तिसरं रूप दिलं जाते. कारण हा जो काळ आहे तो आहे पूर्ण वर्तमान काळ, त्याच्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूपच दिलेलं असतं, त्यामुळे त्याची टेन्शन तुम्हाला आता नाही आहे. मग आता काय केलं आपण, क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं. तिसऱ्या रूपाच्या पुढे आपल्याला काय घ्यायचं आहे तर कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे, पूरक घ्यायचं आहे. कॉम्प्लिमेंट दुसरं सूत्र सांगायलोय मी. पहिल्या सूत्रामध्ये कॉम्प्लिमेंट नसल्यामुळं आपण बाय घेतले, इथे कॉम्प्लिमेंट V3 नंतर आणि बायच्या अगोदर टाकायचं आहे. आता कॉम्प्लिमेंटच्या पुढे बाय आणि त्याच्या पुढे वाक्याचा कर्ता, बायच्या पुढे वाक्याचा कर्ता. तोही नावाचा असला तर जसा आहे तसा, सर्वनामाचा असेल तर द्वितीय. ओके, आता बघा बोर्डवरती दिल्याप्रमाणे दोन प्रकारची वाक्य आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारली जाऊ शकतात. एक तर पहिल्या सूत्राप्रमाणे किंवा दुसऱ्या सूत्राप्रमाणे. कोणत्या प्रकारचे विचारलं जाईल हे सांगता येत नाही, परंतु तरी सुद्धा ह्या दोन प्रकारच्या सूत्राप्रमाणे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्य विचारलं जाऊ शकतं. आता त्या दोन्ही प्रकारची उत्तरं आपण दोन्ही प्रकारच्या सूत्राप्रमाणे काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता पहिल्या सूत्राप्रमाणे आलेल्या वाक्यामध्ये जे पूरक आहे ते दिलेलं नाही आहे. आता पूरक दिलं नाही म्हटल्यानंतर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापुढे आपण डायरेक्ट बाय घेतला, बरोबर. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये किंवा दुसऱ्या सूत्राप्रमाणे दुसऱ्या वाक्यामध्ये पूरक आलेलं आहे. आता त्या वाक्यामध्ये पूरक आले म्हणून त्याची जागा किंवा त्याचा उपयोग, त्याचा वापर आपण क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापुढे करणार आहोत आणि बायच्या अगोदर. लक्षात ठेवा, ते विसरू नका. आणि जसंच्या तसं आलेलं पूरक, वाक्यात आलेलं पूरक हे जसंच्या तसं कोणताही बदल न करता त्याला जसंच्या तसं आपण क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापुढे आणि बायच्या अगोदर घेऊन पुढे बाय घ्यायचं आणि त्यापुढे कर्त्याची रचना करायची. आता एक्झाम्पल बघूया आपण. आता मी काय रूल सांगत बसत नाही याचे, कारण विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला we can try to solve the sentence of
पॅसिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसच्या या वाक्याचं आपण दिलेल्या सूत्राच्या आधारे रूपांतर करणार आहोत. बघा आता वाक्य देतो पहिल्यांदा मी. बघा एक्झाम्पल. ही हॅज रिटन अ स्टोरी. ही हॅज रिटन अ स्टोरी. पहिल्या सूत्राप्रमाणे आपण काय केलं, ते वाक्य घेतलं. याच्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंट अजिबात घेतलेलं नाही. बघा आता ही काय आहे वाक्याचा, हा आहे सब्जेक्ट, कर्ता आहे. कारण कर्तरीची वाक्य हे नेहमी कर्त्याने सुरू होतात, म्हणून या वाक्याचा कर्ता काय आहे, ही आहे. हा सर्वनामाचा कर्ता आहे. त्याच्या पुढे हॅजची रचना केली. हॅज हे पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्यासाठी हेल्पिंग वर्ब म्हणून आपण वापरत असतोय. आता ही सी आणि इट पुन्हा पुढे घ्यायचं, सॉरी ही हॅज पुन्हा पुढे घ्यायचं ते सांगतो तुम्हाला मी. जर वाक्याचा कर्ता ही सी, इट आणि नाव, व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण यांचं जर नाव असेल कर्ता वाक्याचा, बघा लक्ष द्या इकडे, जर दिलेल्या वाक्याचा कर्ता हा जर तृतीय पुरुषी एकवचनी थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल तर त्याच्या पुढे हॅज हे हेल्पिंग वर्ब येतं पूर्ण वर्तमान काळामध्ये. आणि मग उरलेले जे कर्ते आहेत सर्वनामाचे, समजा मग ते असतील दे, वी, यू आणि आय. बरोबर, दे, वी, यू आणि आय. अजून एक यू आहे, त्याला घेतला किंवा न घेतला तरी सारखंच आहे, पण घेऊया तरी. आता या 5 कर्त्यांच्या पुढे हावची रचना होते. हाव, HAVE. या 5 कर्त्यांच्या पुढे कशाची रचना होते, ह्या सहाय्यकारी क्रियापदाची रचना करावी लागते पूर्ण वर्तमान काळामध्ये. म्हणून या वाक्यामध्ये या वाक्याचा कर्ता किंवा प्रश्नात दिलेल्या वाक्याचा कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे ही असल्यामुळं त्याच्या पुढे आपण हॅज या सहाय्यकारी क्रियापदाची मांडणी केली, रचना केली, किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आपण त्याच्या पुढे घेतलं. आता पूर्ण वर्तमान काळ होण्यासाठी किंवा क्रिया पूर्ण झाली आहे हे दर्शवण्यासाठी या वाक्यामध्ये आलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप केलं आपण. तिसरं रूप, हे तिसरं रूप आपल्याला काय सांगते किंवा काय दर्शवतंय की वाक्यात घडलेली क्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे. वाक्यात आलेली क्रिया किंवा कर्त्याने केलेली क्रिया पूर्ण झाली आणि म्हणून त्या वाक्यात आलेलं क्रियापद हे आपण V3 मध्ये घेतलं किंवा क्रियापदाचं तिसरं रूप आपण घेतलं V3. आता इथे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की आता तुम्हाला V3 बनवायची किंवा काय येईल विचार करण्याचं टेन्शन अजिबात राहिलेलं नाही, कारण ऑलरेडी द V3 इज गिवन इन द क्वेश्चन. ओके. आता त्याच्या पुढे आलेला जो पार्ट आहे अ स्टोरी, हे काय आहे, वाक्यात आलेलं कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे. मी अनेक वेळा सांगितलं तुम्हाला की कर्म हे नेहमी क्रियापदाच्या पुढे असते त्याची जागा. कर्माची जागा वाक्यामध्ये हे क्रियापदाच्या पुढे असते. मराठीची रचना वेगळी आहे आणि इंग्रजीची रचना वेगळी आहे, उलटी रचना आहे इंग्रजीची. इंग्रजीच्या वाक्यामध्ये क्रियापद कर्त्यानंतर येते आणि मराठीमध्ये क्रियापद वाक्याच्या शेवटी येते. तसं नाही आहे इथे. इथे क्रियापद हे डायरेक्ट कर्त्यापुढे येते किंवा सहाय्यकारी क्रियापदापुढे. मूळ क्रियापदाची रचना इंग्रजीमध्ये असते आणि क्रियापदाच्या पुढे कर्माची रचना असते. कर्म हे वाक्यात असतेच असते, पण कधी कधी सकर्मक आणि अकर्मक वाक्य असू शकतात. सकर्मक म्हणजे कर्म असलेली आणि अकर्मक म्हणजे कर्म नसलेली वाक्य. कधी कधी वाक्य कर्म न टाकता आपण बनवू शकतो किंवा बनवता येतात, परंतु या वाक्यामध्ये कर्म हे असतंच असतं.
आणि म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला मिळालेलं कर्म जे आहे ते आहे अ स्टोरी. आता दिलेल्या सूत्राप्रमाणे किंवा आपल्याला माहिती असलेल्या या इतर वाक्य सोडवलेल्या माहितीप्रमाणे आपण काय करायचं आहे, कर्मणीच्या वाक्याची सुरुवात कशाने करायची? बोला बोला बोलत राहा. ऑब्जेक्टने करायची. बरोबर, ऑब्जेक्ट. मग काय मिळाले आपल्याला ऑब्जेक्ट वाक्यामध्ये? व्हेरी गुड, अ स्टोरी. पण आता हा ए स्मॉल आहे इथे प्रश्नामध्ये दिलेला ए हा स्मॉल आहे, पण आता याची सुरुवात आपण कर्माने करतोय म्हणून तो ए काय करावा लागेल आपल्याला? कॅपिटल घ्यावा लागेल किंवा कॅपिटल मध्ये तर आपल्याला करावा लागेल ए हा किंवा अ स्टोरी. आता मला सांगा, आपण घेतलेलं जे कर्म आहे किंवा वाक्यातून आपल्याला मिळालेलं जे कर्म आहे ते कर्म एक वचनी आहे की अनेक वचनी आहे? जोरात सांगायचं, घाबरायचं नाही. एक वचन. व्हेरी गुड. का? कारण अ स्टोरी आहे, एकच गोष्ट आहे. त्याला जर यस यस लागला असता स्टोरीज तर ते अनेक वचनामध्ये गेलं असतं. हो, जर त्याला यस यस लागला असता तर ते कर्म अनेक वचनामध्ये गेलं असतं. परंतु या ठिकाणी स्टोरी हे एकच आहे, त्यामुळे हे कर्म कसं आहे? सिंग्युलर आहे. हा, आता ह्याचं काय करायचं आपल्याला? कर्मणीमध्ये रूपांतर करायचं. अ स्टोरी हॅज. स्टोरी हॅज. आता याच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे आपल्याला. काय सांगताय पहिला रूल? की ऑब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज. तर आता आपण घेतले की आता हे स्टोरी काय आहे? नाव नाही ना, नाव आहे. मी काय सांगितलंय तुम्हाला? हॅज कुठे घ्यायचं? जर व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण यांच्या दिलेल्या नावापुढे. आता हे स्टोरी नावच आहे ना. कशाचं नाव आहे? व्यक्तीचं आहे का? वस्तूचं आहे का? ठिकाणाचं आहे का? कशाचं आहे मग? कसं काय स्टोरी नाव दिलंय त्याला? हा, मग त्या नावापुढे आपण काय घेतलं? हॅज घेतलं. आता पुढे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. काय आहे तिसरं रूप क्रियापदाचं? काय आहे? हा, आहे तेच घ्यायचं आहे ना, कारण ऑलरेडी दिलेलंच आहे तुम्हाला प्रश्नामध्ये ते. हॅज रिटन बाय हिची द्वितीया एच. हा, एच स्मॉल का बिग? स्मॉल एच. व्हेरी गुड, स्मॉल एच. हिम. अशा पद्धतीने आपण काय केलं? प्रश्नात विचारलेल्या कर्तरीच्या वाक्याचं कर्मणीमध्ये रूपांतर केलं. ओके, पहिल्या सूत्राप्रमाणे, पहिल्या नियमाप्रमाणे. आता दुसऱ्या प्रकारच्या रूल प्रमाणे की ज्या वाक्यामध्ये आता आपल्याला काय घ्यायचं आहे? काय घ्यायचं आहे? हा, पूरक घ्यायचं आहे, कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. हा, बघा आता हेच वाक्य घेऊया आपण. काय होतं? हा, दुसरं वाक्य घेऊ का? बरं, ठीक आहे. हा, एवढे लक्ष दे रे, बोल नको. एक्झाम्पल वाक्य तेच ठेवू का बदलू? कॉम्प्लिमेंट टाकायचंच आहे, पण वाक्य ते ठेवू का दुसरं घेऊ? ठीक आहे, बघा. They have completed their homework in the time. त्यांनी त्यांचा गृहपाठ अगदी वेळेत पूर्ण केला. हे पण सोडवून देतो मी तुम्हाला. पुन्हा मग पुढची वाक्य तुम्ही सोडवा. आता ह्याचं आपण डिवायडेशन करूया. कर्ता काय, सहाय्यकारी क्रियापद काय, कर्म काय, पूरक काय. हा, बघा
अनुष काय वाक्याचा करता? दिलेल्या वाक्याचा करता काय आहे? सब्जेक्ट काय आहे? व्हॉट इज द सब्जेक्ट ऑफ दिस सेंटेन्स? हा जोरात सांग तिला, ऐकू दे घ्या. दे मग असं सांग की जोरात जेवल्यासारखं. दे हॅव काय आहे? काय हॅव प्रियांका? व्हॉट इज हॅव इन द सेंटेन्स? काय आहे ते मराठीत सांग. हॅव काय आहे? एम इज आर जसं आहे तसं पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅज असते. काय आहे मग हे हॅव? काय रे? हा जोरात सांग. सहाय्यकारी क्रियापद. हा माझं सांग ना जरा. सहाय्यकारी क्रियापद, त्याला इंग्रजीमध्ये सपोर्टिंग वर्ब म्हणतात किंवा हेल्पिंग वर्ब पण म्हणतात. हा ह्याला हेल्पिंग वर्ब म्हणूया. आता पुढे आलेला तिसरा जो शब्द आहे तो आहे कम्प्लीटेड. आता कंप्लीट म्हणजे काय करणे? पूर्ण करणे. कम्प्लीटेड म्हणजे काय? पूर्ण केला किंवा केले. काय आहे ते? काय आहे ते? कम्प्लीटेड मेन वर्ब आहे ते. लक्ष द्यायचं शिकवताना, त्याच्याकडे पुन्हा बघायचं नाही. हे तर मी लिहिताना लक्ष द्यायचं काय लिहितोय ते आणि कोणासाठी लिहितोय मग मेन वर्ब. ओके. आता बघा, आता देअर होमवर्क, त्यांचा गृहपाठ काय आहे ते? मग मी काय सांगितलं मागापासून? क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापुढे येणारा शब्द म्हणजे काय आहे? बोलत राहा. हा जोरात बोलत राहा. ऑब्जेक्ट आहे. कुठपर्यंत? होमवर्क पर्यंत. आणि त्याच्या पुढे आलेला जो हे आहे पार्ट इन द टाइम, हे काय आहे मग? कॉम्प्लिमेंट आहे. हा सी लिहूया त्याला. कधी इंग्लिश मध्ये तुला कॉम्प्लिमेंट. हा आता बघा, अशा प्रकारे दिलेल्या प्रश्नाच्या वाक्याचं आपण डिवायडेशन केलं. प्रत्येक शब्द कोणता आहे ते आपण ओळखण्याचा प्रयत्न केला. तर ज्या शब्दाने वाक्याची सुरुवात झाली, प्रश्नाची सुरुवात झाली, तो शब्द म्हणजे कर्ता आहे. लक्ष द्या, आता लिहायची गडबड करू नको. पुन्हा विचारल्यावर सांगता आलं पाहिजे कोणता शब्द काय आहे ते. बघा, ज्या शब्दाने प्रश्नाची किंवा वाक्याची सुरुवात झाली त्याला आपण कर्ता असं म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला सब्जेक्ट म्हणतात. त्याच्या पुढे आलेलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याला इंग्रजीमध्ये सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असं म्हणतो आपण. आता सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे मूळ क्रियापदाचं तिसरं रूप आले, त्याला आपण इंग्रजीमध्ये पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला क्रियापदाचं तिसरं रूप किंवा V3 असं म्हणतो. आता या क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापुढे आलेला जो शब्द आहे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो किंवा कर्म असं म्हणतो. आणि कर्माच्या पुढे ही पूरकची मांडणी केलेली असते. म्हणजे स्टेप बाय स्टेप शब्द येतात वाक्यामध्ये, कोण पण कुठे येत नाही. तुझं नाव काय? ओम. आता तुला जर नाव विचारलं तर तू अगोदर वडिलांचं नाव, आडनाव आणि स्वतःचं नाव सांगशील का? कारण तो क्रम जोडत नाही ना. का जुळेल? नाही जुळणार. त्यासाठी हा जो क्रम आहे तो त्या क्रमानेच वाक्य येते. तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी ते बरोबर असणार नाही. प्रत्येक शब्द हा ज्याच्या त्या जागेवरती बसवला पाहिजे आणि तो बसतोय. म्हणून त्या ज्या क्रम आपण दिलेला आहे त्या क्रमाने ऍक्टिव्ह व्हायच्या वाक्याची रचना असते. आता कर्म तर आपल्याला मिळाले ना वाक्यातून. काय मिळाले कर्म? काय मिळाले कर्म? देअर होमवर्क. टी कसा आहे तिथे? टी कसा आहे? बिग आहे का? हा स्मॉल आहे. मग काय करायचं? THEIR देअर. टी कॅपिटल काढला आपण. देअर होमवर्क. होमवर्क. देअर होमवर्क. आता देअर होमवर्क हॅज काय केलं पुढे? कंप्लीटेड. देअर होमवर्क हॅज कंप्लीटेड. हा their homework has completed. पुढे पूरक आहे. काय पूरक? पूरक in the time. In the time by 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 them. द्यायची द्वितीया
देम. अशा पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला वाक्य सोडवायची आहेत. ही झाली दोन प्रकारची दोन वाक्य सोडवून. उत्तर लिहून घ्या. लिहून घे रे बाळा. अगं ह्याच येते नावाच्या पुढे. नाव नाही ते होमवर्क नाव नाही की झाल्यावर मला सांगा. चालेल. आता तुम्हाला वाटतं मी सांगतोय तुम्ही जा. She has watched serial चं स्पेलिंग सांगू का? SERIAL. She has watched serial गेलं. बस झालं तेवढं. कोरोना नको टाकायला विचार. कोणाचं झालं रे? हा? करेक्ट. व्हेरी नाईस. गुड. प्रियांका छान सोडवलं बाबा. कोणाचं रे? अनुज झालंय का? छान. व्हेरी गुड. कोणाचं आहे? आदर्श आहे का? छान. व्हेरी गुड. ते त्याला करेक्ट. त्यानुच आहे का? हे कोणाचं आहे? काय नाव तुझं? ओम. ओमचं आहे का? बर. छान. बघून कोणाचं लिहिलं? श्रीची द्वितीय काय होते? हा? मग हेम कसं देतोय? हा? आणखी बघायचं. हा? बघून लिहिलं का? अरे असं बघून. हे बघ तुला कळालं नसेल तर मला 10 वेळा विचार. मी सांगतो समजावून. पण असं नको करू. का माहितीये का? तुला जोपर्यंत समजणार तो येणार आहे का तुला सांगायला? पुन्हा येणार आहे का? बिलकुल नाही येणार. तुला जोपर्यंत समजणार तोपर्यंत मला विचार. मी अजिबात काय म्हणत. माझं कामच आहे इथं. जोपर्यंत प्रत्येकाला समजत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. आता ते एक बरोबर झोपला आता निवांत. यश झालं का रे? बाय. हा. व्हेरी गुड. छान. हा? हा. एक देऊ का? हे वाक्य समजून सांगायची गरज आहे का? नाही. का बरं नाही? सांगावं लागेल की तरी. सांगू का? सांग जरा. I have written written the letter. मी देतो फळ्यावर. थांबा. I have written a letter to my father. I have written a letter to my father. I have written a letter to my
अजून एक वाक्य देतो. I have eaten a bread. Eaten a bread म्हणा नुसता नको. I have eaten bread. BREAD bread. You have taken my books. कुठं I have eaten bread. हां ब्रेड दिला की एवढे 3 वाक्य सोडवा. मी सोडून देतो तुम्हाला. नाही जमली तर सोडून देतो. बाळा हे कसं आहे ऑब्जेक्ट? ऐ बाळा ऑब्जेक्ट कसं आहे? बुक्स माय बुक्स सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरलच्या पुढे हॅव येते, लक्षात घ्यायचं. तुम्हाला तो नाही हॅव कुठे येते? इथे येते. प्लुरलचं नाव असेल नाउन जर प्लुरल असेल तर काय येते? तुम्हाला माहिती आहे, सांगितलंय मी दे वी यू आय च्या पुढे छान, व्हेरी गुड. हा राहिला बघ पाहत एक तरी चूक करावी लागतेच का आपल्याला? काम करतो तुला तेच हार काढतात. यश आर यू ओके? Try to solve the first sentence. हाँ? चुकले मार खाते. मार बंदे रे. चुकलं ना मी मार खाते. ते काय झालं ह्यामध्ये गडबड झाली. अरे बाळा मी काय सांगतो, ह्याव कुठे घ्यायचा? जर जे कर्म आहे ते अनेक वचने आलं तरच ह्याव घ्यायचा. ठीक आहे, मगाशी दिलं होतं ना दे वी यू आय आणि अनेक वचन याच्या पुढे ह्याव घ्यायचं. आणि ही सी इट आणि नावं कोणती असेल तर ह्याच घ्यायचं. हां आता हे बघ कर्म म्हणजे काय असतंय? नेमच असतात रे, कॉमन नाउन असतात सगळे. बघ तू कुठलेही कर्म बघ कॉमन नाउन आहे. ते बघ काय आहे? अ लेटर काय आहे? कॉमन नाउन आहे. पुढे काय आहे? कंप्लीटेड काय? होमवर्क. होमवर्क काय? कॉमन नाउन आहे. ऑब्जेक्ट मीन्स द कॉमन नाउन. ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं? तर कॉमन नाउन असतं. माय बुक्स बाळा बुक्सच्या पुढे आणि पुढे घेतलंय ना छान. अनुज अरे वा अनुष्का जायगा व्हेरी गुड. कोणाचं ग? तुझं आहे very good. Yes, do your work. What is your work? To stop the recording and video.